नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर विद्यार्थी मित्र हो, मार्च एप्रिल 2025 ची 10वीची एग्जाम होणार आहे। यासाठी हॉल तिकीट जे आहे तर ते आलेले आहेत। आता तुम्हाला हॉल तिकीट कुठून घ्यायचे आहेत, कसे घ्यायचे आहेत, यासाठी फीस वगैरे तुम्हाला पेड करायचे आहेत का, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेची बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला 10वी-12वी बोर्ड संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सो फायनली मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती नोटिफिकेशन जारी झालेलं आहे। फेब्रुवारी-मार्च 2025च्या माध्यमिक प्रमाणपत्र 10वी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशांबाबत हॉल तिकीट जे आहे तर या संदर्भातलं अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जे आहे तर महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती प्रकाशित केले गेले आहे। यामध्ये सविस्तर माहिती आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रकटन या ठिकाणी तुम्ही बघू शकता। यामध्ये विषय दिलेला आहे फेब्रुवारी-मार्च 2025च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशांबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रातले सर्व विभाग जे आहेत 6चे 6 त्यामध्ये जे आहे सर्वांना या ठिकाणी हॉल तिकीट जे आहे तर ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। तर ते तुम्हाला कधीपासून मिळणार आहे, सर्व माध्यमिक शाळांना फेब्रुवारी-मार्च 2025च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी परीक्षेची प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट जे आहेत तर ते ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahasscboard.in या संकेतस्थळावर सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 पासून ॲडमिट कार्ड या लिंकद्वारे डाउनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील। या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधावा। ऑनलाईन प्रवेशपत्र हॉल तिकीट उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की अजून काही सूचना या ठिकाणी खाली दिलेल्या आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे आहेत तर 20 जानेवारी 2025 पासून जे आहे तर ते mahasscboard.in या वेबसाईटवरती जे आहेत तर ते फक्त शाळेच्या लॉग इनमध्येच ते हॉल तिकीट या ठिकाणी बोर्ड जे आहे तर ते अवेलेबल करून देत आहेत। त्यानंतर विद्यार्थ्यांना कुठल्याही वेबसाईटवरून या ठिकाणी ऑनलाईन हॉल तिकीट डाउनलोड करता येत नाही। ते फक्त mahasscboard.in हे जे संकेतस्थळ आहे त्यावरती तुम्ही नोटिफिकेशन वगैरे रीड करू शकता, परंतु तुम्हाला तिथून हॉल तिकीट डाउनलोड करता येणार नाही। ते फक्त स्कूल लॉग इनला त्या ठिकाणी हॉल तिकीट अवेलेबल होणार आहे ऑनलाईन। त्यानंतर 20 जानेवारी नंतर तुम्हाला जे आहे शाळेमधून ती ऑनलाईन प्रिंट घ्यावं लागणार आहे शाळेमधून। त्याच्यावरती प्राचार्याची सही शिक्का वगैरे घेऊन तुम्हाला हॉल तिकीट घ्यायचे आहे। जसेही तुम्ही हॉल तिकीट घेतलात शाळेमधून त्यावरती तुमचं नाव, जन्मतारीख, मदर नेम वगैरे असेल, फादर नेम वगैरे असेल, सर्व डिटेल व्यवस्थित चेक करून घ्या। तुमचे सब्जेक्ट, त्याचं मीडियम जे आहेत तर ते व्यवस्थित चेक करा, जेणेकरून त्याच्यावरती जर काही चुकीची माहिती आढळली तर तुमची मार्कशीटसुद्धा चुकीची येत असते। म्हणून हॉल तिकीट घेताना त्याच्यावरची माहिती जी आहे तर ते व्यवस्थित वाचून घ्या। काही चुका असल्यास लवकरच त्या शाळेच्या तुमच्या क्लर्क किंवा मुख्याध्यापकाशी संपर्क करा, जेणेकरून ते लवकरात लवकर करेक्शन करून तुम्हाला मिळेल। अदरवाईज तुम्ही जर डायरेक्ट परीक्षेच्या वेळेस तुम्ही ती माहिती बघितली, तुमचं एखादं सब्जेक्ट किंवा माहिती नावामध्ये चुका असेल तर ते तेव्हा करेक्शन होत नाही। म्हणून लवकरात तुम्ही जसंही हॉल तिकीट घेतला तसं तुमचं नाव, जन्मतारीख किंवा सब्जेक्ट आहे तुमचे व्यवस्थित आहेत का ते व्यवस्थित चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम नंतर येणार नाही। आणि या संदर्भातला अजून एक नोटीस या ठिकाणी दिलेली सूचना की या हॉल तिकीटची कोणतीही शुल्क या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून घेण्यात येऊ नये। म्हणून तुम्हाला हॉल तिकीटची काही फीस या ठिकाणी लागणार नाही आहे, फक्त शाळेमध्ये तुमचे हॉल तिकीट या ठिकाणी भेटणार आहे। अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपल्याला आता कळायची आहे। अजून काही डाऊट शंका असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण असेच अपडेटसोबत नवीन व्हिडिओने। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।